चला, आज संध्याकाळपर्यंत जर्मनीत म्युनिकला पोहोचू. तुम्हाला बरं आहे, बसल्या बसल्या या व्हिडिओमध्ये 8 मिनिटात येणार आहे तुमच्यासाठी जर्मनी. सध्या आम्ही म्हणजे मराठीमध्ये करंटली ऑस्ट्रियामध्ये आहोत. स्वित्झर्लंडला मी अजून गेलेलो नाही कधी. म्हणतात की तेथील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. मात्र आतापर्यंतचे जे काही युरोपियन देश मी फिरलो त्यापैकी गाडीच्या खिडकीतून हळुवारपणे मागे जाणारी टुमदार गावे आणि खेळण्यातील दिसण्यासारखी घरे पाहण्याची मजा मला जास्त करून इथे ऑस्ट्रियामध्ये आली. एक गोष्ट कमालीची म्हणावी लागेल की इथे मला जुनी भिंतीला तडे गेलेली अशी काही घरे दिसलीच नाही. जणू काही सबंध ऑस्ट्रियाने देशातील सर्व घरांना गेल्या आठवड्यातच रंग लावलाय. आणि एका गोष्टीची तर मला कल्पनाच होत नाही. तुमच्या तरी लक्षात आलं का ते बघा. रानासारखे वाढलेले गवत इथे मला मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी सुद्धा दिसले नाही. जणू काही कल्पनेतला एक कोणी माळी दर पहाटे येतो इथे आणि सबंध देशाचे गवत समप्रमाणात छाटून उजाडण्यापूर्वीच गुल होऊन जातो. इथे वाटेतच वुल्फगँगझी नावाचे एक सुरेख गाव लागेल. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही युरोपातील सर्वात सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेले हालस्टाट हे गाव पाहिले. अगदी चित्रपटात दाखवतात तसे, त्यात काही प्रश्न नाही. मात्र सबंध गाव पर्यटकांनी खचाखच भरलेले. स्थानिक कोणी दिसलेच नाही तिथे. हे गाव त्या मानाने छोटेसे असले तरी त्याच्या स्थानिकतेमुळे मला ते जास्त आवडते. जर्मनीचा पूर्वीचा चान्सलर, भारतामध्ये जसा पंतप्रधान असतो ना तसा जर्मनीमध्ये चान्सलर, दुसरं काही नाही. तर हेल्मुट कोल 1982 ते 1998 असा सतत 16 वर्षे जर्मनीचा चान्सलर होता. त्याच्या फार आवडीचे हे गाव. दरवर्षी न चुकता वर्षातील एक सबंध महिना तो जर्मनी सोडून ऑस्ट्रियामधील या गावी काढायचा. याचा अर्थ त्याला महिनाभर सुट्टी असायची असं नाही. आपलं सर्व काम आणि कार्यकर्ते सगळ्यांसोबत तो या गावात तब्बल महिनाभर राहायचा. हो, दरवर्षी. त्याला कोणी जर्मनीत म्हणायची नाही, जर्मनीतली गावे संपली का फिरून, जर्मनी आवडत नाही वाटतं, दुसऱ्या देशात जाऊन राहता येते. तर त्या गावामध्ये एक प्रसिद्ध उपहारगृह आहे. तिथे झटपट दुपारच्या जेवणाचा बेत आहे आणि मग थेट जर्मनी. हे पहा, सुरुवात झाली वुल्फगँगझी गावाला. इथे पर्यटक तसे फार कमी आणि तेही बहुतांशी स्थानिक पर्यटक किंवा जर्मनीमधून आलेले. इथे एक जरी भारतीय पर्यटक कोणी शोधून काढला ना तर त्याला मी शिवाजी पार्कला भजीपाव खायला घालीन. पुढच्या वेळी कधी आलो तर या गावामध्ये तब्बल आठवडा घालवावा. काही फिरण्यासाठी म्हणून असं नाही, असंच उगाच रेंगाळण्यासाठी. सकाळी 10 वाजता उठून इथे बाहेर खुर्च्या ठेवलेल्या कॅफेमध्ये बसून इथल्या संथपणे तरंगणाऱ्या जगात सर्व काही विसरून जायचं. शरीराला इथल्या छोट्या रस्त्यावर चालण्याचे थोडे कष्ट दिले की झालीच दुपारची जेवणाची वेळ. आणि इथे दुपारचं जेवण म्हणजे जेवणाआधी तांब्या भरून बियर, मग उरलेला दिवस दर तासाला लघवी करत आनंदाने घालवायचा. हे पहा, आलं आमचं उपहारगृह. अरे बापरे, किती प्रचंड आहे. इथे आता जास्त वेळ घालवणार नाही. सकाळी नाश्ता न करता निघालो होतो म्हणून इथे जेवणासाठी थांबलो. रात्र होण्याच्या आधी आम्हाला म्युनिकला पोचायचंय. आता दुपारची वेळ होऊन गेली आहे म्हणून ही जागा जरा रिकामी दिसत आहे. मात्र हे उपहारगृह एवढे प्रचंड उगाच नाही. संध्याकाळी इथे बसायला जागा नसते तर खाली गाड्या लावल्या आहेत, तिथे घोळक्याने उभ्या असलेल्या लोकांसाठी वेटर बियर घेऊन येतात. लंडनकरांना त्याची छान कल्पना असेल. संध्याकाळी 5 वाजता कार्यालये सुटली की एकेकाळचे आपले राज्यकर्ते बार लगतच्या फुटपाथवर उभे राहायला जागा उरली नाही म्हणून रस्ता ओलांडून पलीकडे उभे राहून बियर पितात. दिनचर्या म्हणण्यापेक्षा लंडनकरांचा तो दिनक्रम म्हणावा. काम सुटले की सगळे बारमध्ये हजर. मुंबईमध्ये कसं, गावावरून कोण आलं की दुसऱ्या दिवशी आधी कामाठी पुरा. इथल्या किमती जरा जास्तच आहेत, पण आम्हाला बरं झालं. आता विचाराल, किमती जास्त असून बरं कसं झालं? अहो, आम्हाला लवकर निघायचं आहे ना. आम्ही जास्त काही खाणारच नव्हतो. दोघांमध्ये एक गोष्ट वाटून घेऊ. झाली की नाही मग किंमत अर्धी. हो, कोल्ह्याला द्राक्ष आंबट त्यातला प्रकार झाला थोडाफार. आईला इथे पोपटी रंगाची गाडी बघून आश्चर्य वाटलं. तुम्ही जरा बारकाईने पाहाल तर युरोपमध्ये गाड्या किंवा कपड्यांचे सुद्धा रंग सहसा साधे असतात. काळा, पांढरा, चॉकलेटी, गडद हिरवा वगैरे. इथे गोविंदासारखा कोण भडक पिवळा शर्ट आणि खाली हिरवी पॅन्ट घालून आला
तर त्याच्याकडून फक्त स्वाक्षरी मागणार नाही तेवढेच काय ते बाकी. आई माझ्याशी बोलते आणि तेवढ्यात माझा मेन्यूमध्ये शेवटाले लक्ष गेलं. अरे, दुपारच्या जेवणावर 30% सवलत. काही उशीर होण्यापूर्वीच मी आणखीन एक पदार्थ मागवला. आपण मराठी माणूस नाही का, आपलं नेहमी व्यवहारपूर्ण असतं सगळं. झटपट छान जेवण झालं. जेवणाच्या गोडीपेक्षा त्यावर मिळालेल्या 30% सवलतीने जास्त आनंद झाला. मध्यमवर्गीयांच्या आनंदाच्या कल्पना हो. श्रीमंतांना कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा त्या अनुभवणे अशक्य. आता इथल्या गावांमधून जाणारा रस्ता संपला आणि मोटरवे लागला की मग थेट जर्मनी, मध्ये कुठेही न थांबता. आता मोटरवे म्हणजे कसं सांगू तुम्हाला. हे बघा, हायवेला आपण महामार्ग म्हणतो नाही का. हायवेला गाड्या वेगाने चालवू शकतात. गाड्यांची एकाहून जास्त रांग असते, म्हणजे समोरच्या गाडीला सारून पुढे जाणे सोपे असते. हायवेला सिग्नल फक्त ती शहरात शिरते किंवा मध्ये कुठे जोड रस्ता वगैरे असतो तिथे असतात. तसेच विश्रांतीसाठी हायवेला लागून ढाबे असतात. मोटरवे हा त्यापेक्षाही वरचा प्रकार. मोटरवेवर हायवेपेक्षाही जास्त वेगाने जाण्याची मर्यादा असते. जर्मनीत मोटरवेला ऑटोबान म्हणतात. तेथील काही टप्पे असे आहेत की जिथे वेगाची मर्यादाच नाही बिलकुल. आमची गाडी तिथे सहसा 170 ते 190 किलोमीटर ताशी या वेगाने जाईल. मात्र अनेक जण 200च्या वरच चालवतात. एखाद्याकडे बुगाटी कंपनीची गाडी असेल तर त्याला ती 450 किलोमीटर ताशी या वेगाने सुद्धा चालवता येईल तिथे. आणि ती यांग वांग गाड्या बनवणारी चायनीज कंपनी, त्यांनी आजपर्यंत अशा 30 गाड्या एक्स्ट्रीम या नावाखाली बनवल्या आहेत, ज्यांचा वेग 496 किलोमीटर दर ताशीपर्यंत पोहोचू शकतो. विचार करा, लहान विमानं असतात ना ती 2-4 माणसांची, त्यांचा वेग अंदाजे 200च्या आसपास असतो. आणि या गाडीचा तब्बल 500, म्हणजे एअर इंडियाच्या बोईंग आणि एअरबस यांच्या 900च्या वेगाच्या तुलनेत फक्त अर्धा. आता हे मोटरवे जे असतात ते नुसते दिसायला भव्य असतात असं नाही, तर त्यांची बांधणी फार वेगळ्या पद्धतीने आणि कसून केलेली असते. आणि त्याहीपेक्षा त्यावरील देखभाल. अहो, एवढ्या वेगाने जाणाऱ्या गाड्या, तिथे जर टमरेला एवढा जरी खड्डा आला तरी अपघात व्हायचा. आता रस्त्यात खड्डे म्हणजे काय हे नाविन्य पाहण्यासाठी युरोपियन लोकांना बाहेरच्या देशात फिरायला नेले पाहिजे. क्षितिजावर सूर्याने शर्यत लावली आहे आमच्या गाडीबरोबर. झाडा इमारती मागून आमच्यापेक्षाही भरधाव जात मावळायलाच मागत नाहीये. जरा हळू चालव रे बाबा. अरे, ही बघा आली, बघा बघा बघा. अहो, तिकडे काय बघताय, जर्मनी आली म्हणालो. ही बघा म्युनिकची पार्टी. जर्मनी आली आणि लागले मांड्या बघायला. आता पुढचा संबंध आठवडा हेच बघावं लागणार आहे तुम्हाला. गेल्या 3 वर्षात आमची जर्मनीत येण्याची ही 3री वेळ. मुंबईला कसं कुठेही गेलं तरी मध्ये दादर लागतं, तसं युरोपमध्ये जर्मनी. आणि हे बघा इथले वेडे लोक सायकल सिग्नलला थांबू नये. अरे, भारतीय उपहारगृह झालं. आईला भारतीय उपहारगृह दिसलं आणि तिने उद्याचं वेळापत्रक बसल्या जागी गाडीतच ठरवलं. म्हणते की पुढच्या व्हिडिओमध्ये जर्मनीतला मसाला डोसा दिसलाच पाहिजे. मासाहेब, एवढ्याशा शिल्लक गोष्टी खातीर आपण आपले पदकमल कष्टी केले. मातोश्रीने वाड्यावर सिर्फ फरमान सोडायची कमी होती की हा खावेंद खुद बेखुद समशेर उपसून डोसा तव्यावर परतला चंद्र पुनवेचा. परतला चंद्र पुनवेचा.